नवीन वर्षात UPI पेमेंट, शेअर मार्केट, रेशन कार्ड, गाडीच्या पार्ट्सपासून ते अगदी सोन्या चांदीच्या दरापर्यंत अनेक गोष्टी महाग होणार आहेत. EPFOचा पेन्शनरचा जो नवा नियम आहे तो देखील नवीन वर्षापासून लागू होणार आहे. पाहूयात आपण काय काय बदल होणार आहेत ग्राफिकच्या माध्यमातून. 9 बदल आहेत एकूण. EPFOचा पेन्शनरसाठी नवा नियम लागू होणार आहे. पेन्शनची रक्कम आता देशातल्या कोणत्याही बँक खात्यातून काढणं शक्य होणार आहे. पेन्शनची रक्कम काढण्यासाठी आता अतिरिक्त व्हेरिफिकेशनची गरज लागणार नाही. UPI 123 पेची पेमेंट मर्यादा आता 5,000वरून 10,000वर केली. स्मार्टफोन किंवा इंटरनेट नसले तरी देखील तुम्ही पेमेंट करणं शक्य होणार. सेन्सेक्स 50 आणि बँकेच्या मासिक एक्सपायरीमध्ये देखील बदल आहे. बघा, शेअर मार्केटच्या नियमांमध्ये देखील बदल आहे. दर आठवड्याला शुक्रवारी नव्हे तर आता मंगळवारी एक्सपायरी होणार. NSE इंडेक्सकडून निफ्टी 50 मंथली कॉन्ट्रॅक्टसाठी आता गुरुवारचा दिवस निश्चित. व्हॉट्सअप बंद होणार कारण जुन्या ऑपरेटिंग सिस्टीमवर व्हॉट्सअप आता चालणार नाही. सॅमसंग गॅलेक्सी S3, सोनी एक्सपेरिया Z, LG Nexus 4, HTC One सारख्या मोबाईलवर व्हॉट्सअप बंद असेल. शेतकऱ्यांना देखील विना गॅरंटी 2 लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे. बघा, शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. मोठा बदल आहे हा. रेशन कार्डच्या नियमात देखील बदल आहे. EKYC पद्धतीने आता शिधापत्रिका धारकांची ओळख पटवणार आहे. काही लाख बनावट शिधापत्रिका आता रद्द होण्याची शक्यता आहे. सोन्याचे दर देखील नवीन वर्षात 85,000पर्यंत जाण्याची शक्यता आहे. बघा, सोनं महाग होण्याची शक्यता आहे. गाड्या आणि पार्ट्स देखील महागणार आहेत. BMW, मर्सिडीज बेन्झ, ऑडी आणि महिंद्राच्या गाड्या महागणार आहेत. हुंदाई, मारुती सुझुकीच्या गाड्यांमध्ये देखील 25,000पर्यंत वाढ होणार आहे. बाईक आणि कारचे पार्ट्स देखील महाग होणार आहेत. हँडबॅग आणि 10 लाखांपेक्षा जास्त किमतीच्या घड्याळांवर देखील 1% TCS टॅक्स लागणार आहे.